मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. महादेव, ओम नमः शिवाय, शंकराचा वार आहे. तर आता आपण जस्ट निघालो आहे मित्रांनो. रात्री लेट झालेलो, तुम्ही बघितलं असेल. 11:30-12 वाजले आपल्याला घरी येऊन वगैरे सगळं. नंतर सकाळी आपल्याला उठलो, आंघोळ वगैरे केली. आईला मला खाली सोडायचं होतं भावाच्या रूमवरती. तिथं आईला सोडलं, CNG भरला आणि आता जस्ट आपण लॉग इन झालो आहे, निघालो आहे. सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा. तर आपल्या चॅनलवरती ओला उबेरच्या रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. कुठे इकडे पर्सनल बुकिंग असतील किंवा ओला उबेर असेल. आता कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलं असेल, काल आपण एक पर्सनल बुकिंग 3-4 वाजेपर्यंत केली आणि त्याच्यानंतर मग उबरमध्ये काम केलं. तर कालची अर्निंग चांगली झाली, 5,000 क्रॉस झाली. काल रविवार होता, आज सोमवार आहे. आता सुरुवात करतो आहे. आपल्याकडे पास आहे संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत उबरचा. तर बघूया आता किती अर्निंग वगैरे काय होते, कोणची ट्रिप पहिली लागते, काय लागते, हे सगळं अपडेट देतो तुम्हाला मी. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी उभा आहे, रोडपालीला. तर गाडी पार्क केली. 12:06 मिनटं झाले. 2 किलोमीटर गाडी चालली. CNG वगैरे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 2:08 झालेत. 9 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि आपण आता सध्या आहे खारघरमध्ये. सांगतो तुम्हाला, रोडपालीला थांबलो, बराच वेळ थांबलो मित्रांनो. 1-1.5 तास माझा गेला. ट्रिप काय लागत नव्हती. त्याच्यानंतर कामोठ्यात आलो. कामोठ्यात पण बराच वेळ थांबलो. काय सर्च वगैरे नव्हतं. ट्रिपा लागत होत्या, पण ते वसई, विरार, जोगेश्वरी 2-2.5 तास पिक ड्रॉप. त्यामुळे मी काही तिकडे त्या ट्रिप घेतल्या नाहीत. मग त्याच्यानंतर मग परत मी खारघरला आलो. इकडे जरा सर्च दाखवत होतं. खारघरला आल्यानंतर पण 1-2-3 ट्रिपा आपण हे केल्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक उबरमध्ये एक्सेल रेंटलची ट्रिप लागली मित्रांनो. आणि ती पण एक्सेलची आहे. तर चांगली ट्रिप आहे. रेट पण चांगला दाखवला आहे. 3200 रुपये, 3192 रुपये काहीतरी दाखवलेत. 8 तास 80 किलोमीटरची ट्रिप आहे. आपण ॲक्सेप्ट केली. आलो आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. हे बघा, इथून कस्टमरचा पिकअप आहे. ही बिल्डिंग आहे. कस्टमरला कॉल केला आहे, 5 मिनटात येतो बोललेत. तर बघूया आता ह्या ट्रिपची आपल्याला एंड झालं. कुठं जायचं आहे, कुठले स्टॉप आहेत माहिती नाही. कुठं जायचं ते पण माहीत नाही. फक्त आपण ॲक्सेप्ट केले आणि आलो आहे. 8 तास 80 किलोमीटर. बघूया आता किती वेळ लागतो आहे, काय लागतो आहे. आणि तर ही ट्रिप एंड झाल्यानंतर आपल्याला याचं टोटल बिल किती झालं हे पण समजेल. 8 तास म्हणजे संध्याकाळच होईल मित्रांनो. 10 तर वाजतीलच. आता 2 वाजलेत. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 वाजतील. 10 वाजेपर्यंत आपली ही ट्रिप राहील. 10 नंतर आपण फ्री होऊ. तर ठीक आहे, चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हा शेवटपर्यंत. बघूया या ट्रिपचे किती पैसे मिळत आहेत काय. मी देतो तुम्हाला स्क्रीनशॉट. आणि आता ट्रिप जवळच होती. खारघर DMartच्या इथून मला मिळाली. आणि आपण पोचलो आता इथे पिकअप लोकेशनला. वेट करतो आहे कस्टमरचा. 5 मिनिटांनी वेट टाईम पण चालू होईल. 3200 रुपये तर डेफिनेटली आपल्याला मिळतात. आणि एक्स्ट्रा 8 तासाच्या वर गेलं किंवा एक्स्ट्रा किलोमीटर झालं तर ते एक्स्ट्रा पण मिळतील. ऑलरेडी 9 किलोमीटर झालं आहे. मी त्याच्यात ते हे करून टाकतो. 10 किलोमीटर आपण टोटल किलोमीटर मायनस करू आणि मग किती बिल होतं काय ते तुम्हाला येईल लक्षात. तर मित्रांनो, टाईम होतो आहे 4:53 झालेत. आणि आपण सध्या आलो आहे आता गेटवे मुंबई सेंट्रलला कस्टमरला घेऊन. बराच वेळ झाला, अर्धा तास झाला. इथं कस्टमर गेले चहा प्यायला, नाश्ता करायला, काय खायला. कयानी अँड कंपनी खूप जुनं हॉटेल आहे. 1904 पासून याची स्थापना आहे. खारघरवरून पहिला स्टॉप तर हाच झाला आहे. आता इथून पुढे कुठला स्टॉप होतो आहे काय माहिती नाही. कस्टमरला वगैरे कुठं जायचं बघूया, देतो अपडेट. तर मित्रांनो, अशा प्रकारे टाईम 7 वाजता आहेत आणि आपण आलो आहे आता नरिमन पॉईंटला. इथे पार्किंगला गाडी लावली. आणि हे बघा, मरीन ड्राईव्ह बीच तुम्हाला पुढून दाखवतो मी. शूटिंग दाखवण्याचा प्रयत्न करू आपण आता. चला जाऊया बीचकडे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आता सध्या आहे मित्रांनो सिद्धिविनायक मंदिर. 8:16 झालेत. 93 किलोमीटर गाडी चालली आहे. 2च पॉईंट CNG आहे.
आणि आता आपण कस्टमरला सिद्धिविनायक मंदिरला ड्रॉप केले. इथून आता आपल्याला खारघरला जायचं आहे का अजून कुठे त्यांना जायचं आहे माहिती नाही मित्रांनो, पण बघूया कुठे असेल तर मी जिकडे असेल तिकडे तुम्हाला मी सांगेन कुठं जिकडे जायचं आहे तिकडं. पण आता सध्या आपण सिद्धिविनायक मंदिरला आलो आहे. जस्ट आता कस्टमरला सोडले इकडे येऊन थांबलो आहे. आता इथून पलीकडे युटर्न घेऊन त्यांचा फोन येईल त्यावेळेला त्यांना पिकअप करायचं आणि मग नंतर निघायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता पोचलो आहे खारघरमध्ये. यावेळी इथे कस्टमरला ड्रॉप केले. टाईम बघू शकता 10:26-27 मिनटं झालेत. 143 किलोमीटर गाडी चालली आहे आणि इथून घर आपलं आहे आता 4-5 किलोमीटर. चाललो आपण आता घरी. खूप वेळ झाला. तर एकंदरीत चांगली टाईम काय एक्स्ट्रा झाला नाही मित्रांनो. 7 तास 50 मिनटं झाले. 10 मिनटं अजून बाकी होतं 8 तासाला. पण किलोमीटर चालली गाडी एक्स्ट्रा. तर टोटल एक्स्ट्रा किलोमीटर वगैरे किती ह्या ट्रिपचे दिले वगैरे काय मी सगळं तुम्हाला आता घरी गेल्यानंतर ना व्हिडिओ एंड करताना सगळं सांगतो. फक्त तुम्ही टाईम बघून ठेवा. 10:27 मिनटं आणि 143 किलोमीटर तरी गाडी चालली आणि आपण आता चाललो आहे घरी. खारघरला आहे आपण सध्या सेक्टर 10ला. मित्रांनो अशा प्रकारे झाली आपली ट्रिप कंप्लीट. थोडं सर्दी झाली मित्रांनो, तब्येत तर डाऊन वाटायला लागले, पण ठीक आहे चला. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या ट्रिपमध्ये आपल्याला 4,250 रुपये दिले. मी देतो स्क्रीनशॉट इथे पूर्ण, तुम्ही ट्रिपचा बघा व्हिडिओ पॉज करून. 1 मिनटं, शिंका खूप येत आहेत मित्रांनो त्यामुळे थांबलं. तर 4,252 रुपये काहीतरी दिलेत आपल्याला. आणि टोलचे कसं असतं, टोल आपल्याला रिफंड असेल ना, रिटर्न असेल तर टोल जाताना पूर्ण आणि येताना अर्धा लागतो. तसं आपल्याला 375 टोल लागला आहे, पण उबरनं आपल्याला 525 रुपये टोल दिला आहे. तर ते 150 रुपये असे मिळून 4,452 रुपये आपल्याला आजचं नेट प्रॉफिट राहिले या ट्रिपमध्ये. मी बघितलं किलो एक्स्ट्रा हावर तर काय झाले नाहीत. 7 तास 50 मिनटाची ही ट्रिप झाली, पण एक्स्ट्रा किलोमीटर जवळजवळ 53 किलोमीटर एक्स्ट्रा झालं. 53 किलोमीटरचे आपल्याजवळ 1,050 रुपये काहीतरी एक्स्ट्रा दिले. म्हणजे 3,219 रुपये दाखवलेले, 92 रुपये दाखवलेले, आपल्याला 4,252 रुपये दिले. तर अशा आणि वेटिंग चार्जेस 50 रुपये दिले मित्रांनो, कारण वेटिंग चार्ज तिथे गेल्यानंतर खूप वेळ थांबलेलो आपण. तर अशा पद्धतीने ही ट्रिप एंड झाली मित्रांनो. तर 4,450 रुपये आपल्याला ह्यात प्रॉफिट राहिला आहे. आणि त्याच्यात उबरचा पास काय नाही मित्रांनो, कारण कालचाच पास माझा 8-8:30 वाजेपर्यंत होता. आणि 8:30 टायमिंगच्या अगोदर जर तुम्ही एखादी ट्रिप घेतली असेल तर उबर ते त्या पासामध्येच कन्वर्ट करतं. हे नवीन ह्याच्यामध्ये ते टाकत नाही. त्याच्यामुळे त्या पासाचे पैसे काही कटले नाहीत आपले. फक्त उबरनी 5,200 बिल केलं, पण उबरनी 300 रुपये कटिंग करून घेतले. उबर घेतो मित्रांनो, एक्सेल रेंटल ट्रिप असू द्या किंवा आउट स्टेशन ट्रिप असेल तर 300 रुपये तो बुकिंग फी म्हणून अमाऊंट आपल्याकडून कट करून घेतो, रिचार्ज सोडून. तर तसे 300 रुपये आपल्याकडून कट करून घेतले. ते गेले कस्टमरचे, ते आपण धरलेच नाही याच्यात. तर 4,450 रुपये झाले. आणि गाडी चालली आपली 150 किलोमीटर मित्रांनो. तुम्हाला दाखवलं मी 147, तिथून 3-4 किलोमीटर आलो, 150 किलोमीटर. आणि आता मी CNG पंपावर गेलो. म्हटलं गाडी रिझर्व लागली होती ना, रिझर्व लागून गाडी 15-20 किलोमीटर आली होती. मग म्हटलं आता CNG टाकू. तर बरोबर आपल्या गाडीमध्ये 700 रुपयाचा CNG बसला. मी देतो CNGचा पण स्क्रीनशॉट इथे, तुम्ही चेक करा व्हिडिओ थांबून. तर 700 रुपयाचा CNG बसला. म्हणजे 4,450मधून 700 रुपये मायनस केले तर 3,750 रुपये, 3,700 रुपये आपल्याला नेट प्रॉफिट आजच्या ट्रिपमधून राहिले. ज्यावेळेला सकाळी निघालो होतो दुपारी, त्यावेळेला वाटत नव्हतं की आज एवढं काम होईल, कारण सोमवार होता मित्रांनो. सोमवारी आपल्याला काही बुकिंग जास्त नसतात. आणि त्या कंटाळाने वैतागाने मी कळंबोलीत थांबवून कामोट्यात गेलो. कामोट्यातून परत खारघरला गेलो आणि खारघरला जेवण करून झोपलो अक्षरशः मित्रांनो. माझी सर्दी पण झाली होती, मग डोकं पण दुखायला लागलेलं. आणि पण म्हणलं बघू नंतर काय भेटेल ते भेटेल. आणि झोपलो असताना मला मग ती एक्सेल रेंटलची ट्रिप मिळाली. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. कामाचं टेन्शन घ्यायचं नाही, या बुकिंगचं टेन्शन घ्यायचं, किंवा पैसे मिळतील आज कमी मिळतील उद्या मिळतील याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला भेटणार आहे. मी तिथं झोपलो आणि मला ती रेंटलची ट्रिप मिळाली. 4,500 रुपये धंदा झाला मित्रांनो. कधी कधी दिवसभर संडेला सुद्धा एवढं पळून 200-250 किलोमीटर गाडी चालवून 4,500 बिझनेस होत नाही. पण आज 150 किलोमीटरमध्ये फक्त एवढंच की आपल्याला जरा रखडपट्टी झाली. मुंबईमध्ये ट्रॅफिकमध्ये म्हणजे जास्त कुठे फिरलो आहे, साऊथ मुंबईलाच फिरलो मी, तिथल्या तिथंच. आणि लास्टला सिद्धिविनायकला आलो आणि सिद्धिविनायकवरून डायरेक्ट आपण कस्टमरला ड्रॉप केलं. तर अशा प्रकारे आजची ट्रिप झाली. खूप छान ट्रिप होती रेंटलची आणि चांगला त्यात प्रॉफिट झाला. तुम्हाला पण या रेंटलचा अनुभव येईल. जर ओला उबेरमध्ये एक्सेल रेंटल ट्रिप मिळाली तर खूप चांगले पैसे होतात. रेंटल ट्रिपा कधीही सोडू नका, घेत जावा. हेच माझं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येत आहे. तर ठीक आहे, चला 3,700 प्रॉफिट झाला आजचा 31 डे चॅलेंजमधला 17वा दिवस. अशा प्रकारे आपला कंप्लीट झाला आहे. तर
बघा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. भेटू पुन्हा उद्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ. आणि उद्याचं मित्रांनो सांगायचं तर उद्या माझी मंडळी गेले गावी, मुलं घरी एकटीच आहेत, त्यामुळे उद्या मी बहुतेक कामावरती निघणार नाही, एक अंदाज सांगतोय. निघलो तर थोडंफार पार्ट टाईम वगैरे करीन, नाहीतर मी उद्या घरीच असेन दिवसभर. तर चला, बाकी दुसरं तर आता काय मी जास्त सांगत बसत नाही. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत चला, गुड बाय, गुड नाईट, श्री स्वामी समर्थ.